मनसेसोबत दिलसे युती करणार. राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती. मनसेसोबतच्या युतीनंतर नात्याची ही जोड देणार. संजय राऊतांचं वक्तव्य. एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात, तर निलेश चव्हाण आज पुणे पोलिसांना सरेंडर करणार असल्याची सूत्रांची माहिती. निलेशनं कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं. वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण. हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलं होतं. वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न. कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली. पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला. हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत होतं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासऱ्याच्या निर्लज्जपणाचा कळस. राजेंद्र हगवणेचा मटणावर ताव मारतानाचा सीसीटीव्ही समोर. 7 दिवस आलिशान गाड्यांनी प्रवास. फार्म हाऊसवर मुक्काम. आरोपी राजेंद्र हगवणे मावळातील पवनानगर भागात असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता. याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत. फडणवीसांच्या नेत्यांना सूचना. जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल. फडणवीसांचं वक्तव्य. आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंकडून तयारी. माजी नगरसेवकांना महापालिका नगरविकास डीपीडीसीतून मदतीचा हात. विकास निधी उपलब्ध करत माजी नगरसेवकांचे हात बळकट करणार. सूत्रांची माहिती. भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन आहे. लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे. अंबादास दानवेंची फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका. येत्या मनपा निवडणुका महायुती एकत्र लढणार. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही एकत्रित चर्चा करणार. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात काँग्रेसची स्वबळाची तयारी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आमची तयारी. काँग्रेस नेते अभिजित वंजारींचा निर्धार. अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण. ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. मंत्री भुजबळांना सातपुडा शासकीय बंगला देण्यात आला. सातपुडा बंगला याआधी माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे होता. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं. आदिवासी विभागाच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाही. विभागाच्या योजनांना निधी कमी पडणार नाही. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं वक्तव्य. आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला. मग दलित आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर त्वरित राजीनामा द्या. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात आक्रमक. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये वळवले. आदिवासी विकास विभागाकडून आदेश. नारायणगाव पोलीस स्टेशन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. इमारतीच्या बांधकामावरून दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. पुण्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. सभामंडपात ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतः सोफा साफ केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जालन्याच्या बदनापुरात ठाकरे गटाला धक्का. बदनापूर पंचायत समितीचे ठाकरे गटाचे माजी उपसभापती रवी बोसरेंसह कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढेंवर अटकेची टांगती तलवार. मेंढेंच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचा संशय. सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक. रोकड सापडल्यानं विधिमंडळ अंदाज समितीच्या कारभाराची चर्चा. धुळ्यात रोकड आढळल्यानं आमदारांचे दौरे कशाला असा प्रश्न उपस्थित. या प्रकरणी किशोर पाटील निलंबित. विधान परिषद सभापती राम शिंदेंची घोषणा. पुण्याच्या इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी शैलेश पवारावर गुन्हा दाखल.
कार्यकर्ता सदस्य नोंदणी करत नसतील तर त्यांना यापुढे काम मिळणार नाही, कोणाशी तडजोड करणार नाही. राष्ट्रवादी नेते धर्मराव आत्रामांचे कार्यकर्त्यांना खडे बोल. गडचिरोलीत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता येणाऱ्या काळात आणणार धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. सभासद नोंदणीसाठी आमची सुरुवात आहे. जिल्हाभरात 1500 ते 2000 सदस्य असले पाहिजे. पक्षवाढीसाठी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन. बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी मानकरांवर गुन्हा दाखल. 50,000चा जात मुचलका तसंच अटी शर्तींवर मानकरांना अटकपूर्व जामीन. राज्यात कोरोनाच्या नवीन 45 रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 35 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू. मुंबई शहर आणि उपनगरांमधील नालेसफाई 7 जूनपर्यंत पूर्ण करा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. प्रवाशांची लूट रोखण्यासाठी राज्यात ॲप आधारित टॅक्सीच्या अवाजवी भाडेवाढीला मर्यादा. मागणी वाढल्यानंतर मूळ भाडे दरात 1.5 पट मर्यादेपर्यंत भाडेवाढ करता येणार. राज्य सरकारचा निर्णय. मध्य रेल्वेच्या माटुंगा, मुलुंड आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे ते वाशी मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांना आवाहन. 7.5 लाखांपैकी 5 लाख शेतकऱ्यांचे आयडी. 31 मे पूर्वी फार्मर आयडी तयार करण्यासाठी मुदत. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्टॅक. रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3396 मेट्रिक टनची वाढ. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम. समृद्धी मुंबई पुणे एक्सप्रेस वे अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी. राज्यमार्गाबाबतचा निर्णय मात्र टप्प्याटप्प्यानं होणार. इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश जारी. डोंबिवलीतील माणकोळी उड्डाणपुलावर आज चित्रपटाचं चित्रीकरण होणार. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलावर प्रवेशबंदी. एकाच मार्गिकेतून वाहनांना प्रवेश मिळणार. वसईत धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण. शहरातील 706 धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण. आतापर्यंत 413 पैकी 61 इमारती अतिधोकादायक. नाशिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीनं क्रिकेट मॅचेसचं आयोजन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी बॅटिंग करून मॅचचं उद्घाटन केलं. अभिनेते मुकुल देव यांचं निधन. वयाच्या 54व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दस्तक, सन ऑफ सरदार, आर राजकुमार, जय हो चित्रपटात अभिनय. पाटण वन विभागातील रस्त्यांच्या कामांना तातडीनं मंजुरी देण्याचे शंभूराज देसाईंचे निर्देश. जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत देसाईंचे निर्देश. बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं रखडली. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत. राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 16 भरारी पथकं तैनात. खरीप हंगामात बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी पथकं. रत्नागिरी जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाच्या सरी. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. अकोला जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. हवामान विभागानं जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय. अमरावतीमध्ये मागील 7 दिवसांपासून पावसाची हजेरी. आजही मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. शेतीच्या मशागतीची कामं थांबलीत. सलग पडलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील विकास कामांची पोलखोल. शहरातील गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप. पालिका प्रशासनाकडून 55 कोटी खर्च करूनही तळ्याची दुरवस्था. जळगाव जिल्ह्यात 10 महिन्यात 2 लाख शेतकऱ्यांचे अवकाळीने नुकसान. जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अवकाळीचा फटका. पावसाच्या कोकणातल्या पर्यटनाला फटका. पावसामुळे ऐन मे महिन्यातील पर्यटन हंगाम बुडाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 कोटींची उलाढाल ठप्प. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये वादळाचा धोका टळला. हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी. राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम. सकाळी झालेल्या पावसानं स्वारगेट बस स्थानकात पाणी साचलं. काही काळ झालेल्या पावसानं स्वारगेट बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप. बस डेपो बाहेरील रस्त्यावर खोदकाम. प्रवाशांना त्रास. परभणीत रात्री उशिरा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून आज परभणीला येलो अलर्ट. जिल्ह्यात ढगाळ वातावरण. भंडाऱ्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणानं धान कापणी रखडली. धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. सोलापुरातील करमाळा केम रस्त्याची दुरवस्था. ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी साचलं. रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी. बांधकाम विभागाचं दुर्लक्ष.
सततच्या पावसामुळे भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यातील कांद्याला फटका, शेतातच कांदा खराब झाला. सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील 200 एकर क्षेत्रावरील शिमला मिरचीचं नुकसान. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे मिरची पिकावर रोग, शेतकरी आर्थिक संकटात. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतशिवारासह घरांचं नुकसान. पावसानं 159 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर 453 शेतकरी अडचणीत. बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची रात्रभर संततधार. अनेक भागात मुसळधार पाऊस. पेरणीपूर्वीची शेतीची कामं रखडली. बीडच्या दासखेड गावात 200 एकरवरील शिमला मिरचीचं नुकसान. मान्सूनपूर्व पाऊस आणि वातावरण बदलामुळे मिरची पिकावर रोग. शिमला मिरचीवर बोकड्या रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. साताऱ्याच्या यवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू. दरड हटवून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 16 भरारी पथकं तैनात. खरीप हंगामात बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी पथकं. बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कारवाई होणार. गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. पंचनामे करून नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन. डोंबिवली नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराकडून नवरदेवाची हत्या. मृतदेह विहिरीत टाकला. आरोपी प्रियकराला शिरखेड पोलिसांकडून अटक. बुलढाण्यात बनावट बियाणं पकडण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकांची नियुक्ती. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी. जिल्ह्यात 14 नियंत्रण कक्षही उभारलेत. जळगावात अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाचा हातोडा. कोर्ट ते महर्षी दधीची चौकापर्यंत रस्त्यावरचे 30 अतिक्रमण हटवले. बीडच्या परळी बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था. बसस्थानक परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. धाराशिवच्या उमरगा शहरातील रस्त्याची दुरवस्था. मागील 7 वर्षांपासून रस्त्याची अवस्था बिघडलेलीच आहे, मात्र नगर प्रशासनाचं दुर्लक्ष. अकोल्यातील 7 शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई. संच मान्यतेची ऑनलाईन माहिती भरण्यात हलगर्जीपणा केल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा.